महाराष्ट्र सरकारच्या वतीने चरणसेवा हे उपक्रम राबविण्यात येत आहे। वारकऱ्यांसाठी हा उपक्रम आहे। जे वारकरी पायी चालत येतात त्यांची पायाची चरणसेवा दिली जात आहे या ठिकाणी। तरी परळी शहरामध्ये आपले परळी तालुक्याचे आरोग्य अधिकारी लक्ष्मण मोरे सर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल सर, कशा पद्धतीने आरोग्य सेवा दिली जात आहे, काय काय यामध्ये सुविधा आहेत? आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे चरणसेवा सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जे दिंडीतील वारकरी भक्त आहेत त्यांच्यासाठी पायाचे आयुर्वेदिक तेलाने मॉलिश करणे, त्यांचे हातपाय दुखत असतील तर त्याच्यासाठी फिजिओथेरपी करणे आणि बाकी इतर आजारावर प्रथमोपचार देणे याच्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीनं काम करण्यात येत आहे। त्यासोबतच चरणसेवेसाठी आपण माजलगाव येथील आयुर्वेदिक महाविद्यालय यांचं गुरुमाऊली आयुर्वेदिक महाविद्यालय यांचं सहकार्य घेऊन चरणसेवा हा उपक्रम चांगल्या पद्धतीने आपण राबवित आहे। आणि किती लोकांचा स्टाफ आहे यामध्ये आणि कसा असणार आहे? याच्यामध्ये आरोग्य विभागाचे 15 म्हणजे 3 अधिकारी आणि बाकी 12 कर्मचारी असे 15 आणि आयुर्वेदिक महाविद्यालयाचे 1 अधिकारी आणि बाकी 10 कर्मचारी यांचं सहभाग। आपल्यासोबत BDO सर पण आहेत। काय सांगाल सर, कशा पद्धतीने सेवा दिली जात आहे, काय पाहणी चालू आहे? महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत जी दिंडी परळी शहरात दाखल झाली आहे त्याच्यासाठी चरणसेवा ही महाराष्ट्र शासनाचा एक अभिनव उपक्रम आहे। त्यामार्फत महाराष्ट्र आरोग्यामार्फत चरणसेवेमध्ये वारकऱ्यांचे पायाची मालिश, हाताची मालिश तसेच जे गुरुमाऊली आयुर्वेदिक महाविद्यालय माजलगाव येथून आलेले तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते आपल्याला फिजिओथेरपी असेल किंवा चरणसेवा असेल हे इत्यादी गोष्टी पुरवून वारकऱ्यांची एका प्रकारे सेवा करत आहेत। हे महाराष्ट्र शासनाचा अशा प्रकारचा अभिनव उपक्रम आहे आणि ही परंपरा ही पुढच्या वर्षी पण अशीच चालू राहील हे आम्ही अपेक्षा करतो। कसा प्रतिसाद मिळत आहे सर, काय सांगा? चांगला प्रतिसाद आहे, कारण वारकरी जेव्हा 20-25 किलोमीटर पायी चालून इथपर्यंत येतात आणि तेव्हा चरणसेवेमार्फत जी त्यांच्या पायाचे मालिश केली जाते, त्यांना जी सेवा दिली जाते किंवा ज्यांना मेजर पेन असेल त्यांना ते मसाज पण केली जाते त्यांचे त्या पद्धतीने फिजिओथेरपीमार्फत। यामुळं वारकऱ्यांमध्ये एक समाधानाचं वातावरण मला तरी सध्या असं वाटते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून आणखीन आमचा उत्साह सेवा करण्याचा यापुढे चांगला राहील असं वाटतं। आयुर्वेदिक महाविद्यालयाचे काही डॉक्टर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल सर, कशा पद्धतीने सेवा दिली जात आहे? तर शासनाच्या उपक्रमांतर्गत चरणसेवा जी आहे त्याअंतर्गत आमचे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या वतीनं आम्ही चरणसेवा ह्या शासनाच्या उपक्रमात आम्हाला सहभागी करून येण्यात आलेले आहे आणि ही चरणसेवा आम्ही जे करत आहोत खरोखरच आम्ही ह्या चरणसेवेमुळं रुग्णांना खूप मोठा आधार देण्याचा प्रयत्न करीत आहोत, जेणेकरून त्यांचं दुःखहरण होईल आणि ताबडतोब ते दुरुस्त होऊन दुसऱ्या दिवशी परत पूर्वत आपल्या दिंडी मार्गाला मार्गस्थ होतील। ही मोठी पांडुरंगाची सेवा आमच्याकडून गुरुमाऊली करून घेत आहेत। पांडुरंगासाठी ही सेवा दिली जात आहे असे म्हणणे येत आहे। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।